मुंबईतल्या कांदिवलीमध्ये मनसेकडून छठ पूजेचे बॅनर, एकेकाळी मनसेचा होता छठ पूजेला विरोधानंतर मनसेनं लावलेले छठ पूजेची शुभेच्छा देणारे बॅनर चर्चेत। अलिबागमधल्या आरसीएफ प्रकल्पाविरोधातील शिवसेनेचं आंदोलन तुर्तास स्थगित। धुळ्यातल्या शिरपूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, अतिवृष्टीग्रस्त यादीत तत्काळ समावेशाची मागणी, अतिवृष्टीग्रस्त तालुका म्हणून शिरपूरला वगळलं। निलेश घायवळ टोळीतल्या फरार आरोपी बबलू सुरवसेला सांगलीमधनं अटक, वारजे पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणामध्ये होता गुन्हा दाखल। भारतात अवैधरित्या राहणाऱ्या अफगाणिस्तानमधल्या 6 जणांना पोलिसांकडनं अटक, मुंबई क्राईम ब्रांचची मोठी कारवाई। मुंबईच्या धारावी, फोर्ट आणि कुलाबा परिसरात होते वास्तव्याला। छत्रपती संभाजीनगरच्या नाचणवेल परिसरात अवकाळी पाऊस, आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। नागपुरात एका कार चालकाची हत्या, कारची ऑटोला धडक लागण्याच्या कारणावरून हत्या, पोलिसांकडनं ऑटो चालकाचा शोध सुरू। अतिवृष्टीच्या संकटानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर लंपीचं संकट, जिल्ह्यातील 600 जनावरं लंपी आजारामुळे त्रस्त, गेल्या 4 महिन्यात लंपीमुळे दगावली 159 जनावरं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।